तैसा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील ओवीचं आपण आज निरूपण करणार आहोत, चिंतन करणार आहोत. कर्मयोगाद्वारे स्वधर्म आचरणाने जे ऐश्वर्य प्राप्त होणार आहे त्याचं जतन आणि संवर्धन, याचं शिवधनुष्य पेलणं हे कठीण काम आहे. जिथे सुख, समाधान, ऐश्वर्य, समृद्धी, वैभव, सत्ता, संपत्ती येते, तिथेच त्यामुळे विचलित करणाऱ्या गोष्टी, ज्या की काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार, हे षड्रिपू धावत येतात. हे म्हणजे आमंत्रणाविना येणारे पाहुणे आहेत. हे फक्त पाहुणे म्हणून राहत नाहीत, तर ज्याच्याकडे पाहुणे म्हणून जातात त्यालाच घराबाहेर काढून उद्ध्वस्त करतात. एवढंच नाही, तर ज्या साधनेने, मार्गाने कर्मयोगी चाललेला असतो त्याला पथभ्रष्ट करतात, त्याचा मार्ग चुकवितात. कधी कधी त्याला पापाच्या दरी ढकलून देतात. भल्या भल्यांना सांगता येणार नाही एवढे हे महाभाग कलिंदर असतात. कर्मयोग्याच्या ठाई असलेली पंच ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा यांचे प्रत्येकाचे आवडीचे स्वतंत्र विषय, विषयांच्या नाना प्रकारच्या वासना यांच्यामध्ये जर षड्रिपू सहभागी झाले तर मनाच्या वारूला ते नको तिकडे उधळायला भाग पाडतात. या नाजूक प्रसंगामध्ये माऊली सद्गुरूंच्या भूमिकेत येऊन समजावून सांगतात. का जालिया सकल संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होनिया स्वादा विषयांचिया. माऊलींनी अत्यंत समर्पक शब्द इंद्रिय मदा असा वापरलेला आहे. सत्ता संपत्तीचा माज आला, अहंकार आला की विनाशाची सुरुवात झालीच झाली. माझ्यातला मी मोठा होत जातो, तो एवढा वाढत वाढत जातो की कर्मयोगी त्यात अकंठ बुडून नाका तोंडात पाणी जाऊन नष्ट होतो. गंमत अशी आहे की त्याला कळतही नाही की तो यात अकंठ कसा बुडाला. आणि समजा कळले तरी त्याच्यातील अहंकार त्याला मागे फिरू देत नाही. हा अहंकार वेगवेगळी रूपे धारण करून येतो. त्याचा शिष्टाचार, प्रोटोकॉल काही आवरच असतो. ज्याच्या ठाई अहंकार येतो तो त्यालाच घेऊन बुडतो, बुडायला भागही पाडतो. हा गळ्यातल्या ताईतासारखा असतो, पण खरे तर तो या जीवनरूपी भवसागरात बुडण्यासाठी स्वतःच्या गळ्यात स्वतःहून बांधलेला धोंडा असतो. उन्मत्तपणाच्या ठाई काम येतोच येतो. काम म्हणजे मानवी मनात नित्य निर्माण होणाऱ्या इच्छा. उन्मत्तपणाच्या ठाई वाईट इच्छाच निर्माण होणार. मग त्यांचे रंग तरंग वेगवेगळे. त्यांची प्रतिपूर्ती करता करता कर्मयोग्याचे वस्त्रहरण व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना तो निर्वस्त्र होऊन जगाच्या समोर त्याची कशी जिरेल हेच कामेच्छा 100% करतात. षड्रिपू कर्मयोग्यास तो सर्वश्रेष्ठ असल्याचा भास निर्माण करून देतात. पंचेंद्रियासहित षड्रिपू मिळून या कर्मयोग्याची शिकार करतात. आमचे कर्मयोगी असे आहेत, आमचे कर्मयोगी तसे आहेत, असे म्हणणाऱ्यांचा गोतावळा वाढत 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 जातो. आणि बघता बघता कर्मयोग्याचा फुटबॉलच्या मैदानातील चेंडू कधी होतो हे त्यालाही कळत नाही. याला साक्ष असतात
ते लाथाडणारे दोन्ही बाजूंचे खेळाडू आणि तुडुंब भरलेल्या मैदानातील प्रेक्षक, उरले सुरले टीव्ही सारख्या माध्यमातून आनंद घेणारे जगभरातले लोक, बघता बघता स्वकर्माला आचरून स्वधर्मरूपी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या कर्मयोग्याचा अधपात होतो. म्हणूनच माऊलीसारखा सद्गुरू पाठीशी उभा असला पाहिजे. माऊली अत्यंत सावधपणे हा धोका लक्षात आणून देताना म्हणतात, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपा सवे हरपला प्रकाशू जाय. जे जे स्वकर्म अनुष्ठानाने प्राप्त झालेले असते ते ते जिवंत ठेवण्याचं कसब कर्मयोगाच्या ठायी असावेच लागणार आहे. कर्मयोगाच्या प्राप्तीसाठी ज्या ज्या सद्गुणांची उपासना, आराधना, पूजा मांडली होती आणि त्याद्वारे जे संस्कार कर्मयोग्याने स्वतःच्या आचरणात आणलेले होते त्याचे पैलू सदैव प्रकाशितच राहायला हवेत. त्यावर षड्रिपूंची धूळ कधीही जमा होऊ देता कामा नये. स्वकर्म अनुष्ठानाने प्राप्त संपत्तीचा सदुपयोग याप्रती कर्मयोगी प्रामाणिक असला पाहिजे. ज्यांचा कर्मयोग्यास जन्मापासून सहवास, सहकार्य, सहजीवन, सहप्रवास, साहचर्य लाभले असे माता पिता, गुरुजन, अतिथी, समाज, निसर्ग, सजीव, सृष्टी, मित्र, अबालवृद्ध, दीन दुबळे, पशु पक्षी या सर्वांप्रती कृतज्ञता असलीच पाहिजे. किंबहुना प्राप्त धनाचा उपयोग या सर्वांसाठी त्याला करावाच लागेल. हीच खरी स्वधर्मसेवा. तिचे पालन करावेच लागेल. प्राप्त धनसंपत्तीचा उपयोग या कारणासाठी न करता केवळ स्वतःसाठी, स्वार्थासाठी, भोगविलासासाठी करेल, त्याच्या हाती असलेल्या सर्व सुखसंपत्ती, धन ऐश्वर्याचा त्या मार्ग चुकलेल्या कर्मयोग्यास आनंद घेता येणार नाही. किंबहुना त्याच्या हातून हे सर्व राजवैभव निघून जाईल. हे माऊली अत्यंत सुस्पष्टपणे सांगून सावधानतेचा इशारा देतात. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग आपावो थोर आहे जेणे हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. कर्मयोगी कसा असावा आणि कर्मयोग्याने साधनेच्या द्वारे प्राप्त संपत्तीचा वापर कसा करावा हे सांगणारे माऊली जीवनाचा राजमार्ग दाखवतात. जीवन कर्मयोगासाठी असते. त्याच्या आचरणानेच सर्व साध्य करता येऊन इहलोकीचा खरा प्रवास, खरे सुख समाधान आणि इहलोकातच स्वर्ग आपण पाहू शकतो याचा प्रत्यय माऊली आणून देतात. त्यापुढे कर्मयोग्यास आपले आचरण कसे ठेवले पाहिजे आणि नाही ठेवले तर काय होऊ शकते ती धोक्याची ठिकाणेही माऊली दाखवून थांबत नाहीत, तर त्याला कदापि काळ क्षमा करणार नाही. काळ अशा कर्मयोग्यास चुकीसाठी दंडित करेल, त्याचे सर्वस्व निघून जाईल, आयुष्यभराची केलेली कर्मयोगाची साधना नष्ट होईल. हे सांगताना माऊली शब्द अत्यंत कठोर होतात, गुरुवचन ठरतात. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्वतयाचे. मग सकळ दोष भवते गिवसोनी घेती तया ते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेक कर्मयोग्यास आपण पाहत असतो किंवा
काही इतिहासातील दाखलेही या बाबतीत आपल्याला निश्चित देता येतील. जो कर्मयोगी माऊली वचनाप्रमाणे वागला नाही त्याचा नाश वरील ओवीत सांगितल्याप्रमाणेच झाला असणार हे सदैव सर्वकालीन सत्य. या सत्याचा प्रकाश तुमच्या माझ्या जीवनात सदैव राहावा यासाठीच माऊलींनी सांगितलेला हा जो स्वधर्म कर्मपरायण सोहळा आहे त्याचं निरूपण मी आपल्या समोर केलं. त्याचा आनंद आपण घेतला असेल याचं मलाही समाधान आहे. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.